वेलकम टू ऑल पेरेंट्स अँड स्टुडंट्स. सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. टुडे वी आर गोइंग टू स्टडी फ्रस्टम ऑफ अ कोन. आज आपण शंकुछेदाबद्दल अभ्यास करणार आहोत. शंकुछेद फ्रस्टम म्हणजे काय की जर एखादा शंकू म्हणजे हे जर आपण असं पुढे वाढवलं, हा एक शंकूचा भाग आहे आणि जर शंकूला आपण आडवा छेद दिला म्हणजे आडवं जर असं कापलं आपण, तर वरचा भाग असा गोल दिसणार आणि तळ तर गोल असतोच वर्तुळाकार. म्हणजे ज्या वेळेला एखाद्या शंकूला आपण आडवा छेद म्हणजे आडवं कापलं तर आपल्याला वरचा जो भाग आहे त्याचा तो हा वर्तुळाकार दिसतो आणि त्याचा तळ पण कसा असतो, वर्तुळाकारच असतो. अशा आकृतीला मग म्हणतात शंकुछेद. इफ यू कट कोन if you cut horizontally, if you cut cone laterally, or you can call it horizontally, if you cut that cone, then the upper surface is circular as well as the base is also circular. Such shape is called as frustum. हा जो शेप आहे त्याला काय म्हणतात, फ्रस्टम. त्यामध्ये हा कुठून मिळतो, कोन पासून मिळतो. कोनला जर तुम्ही कट केला, बरोबर, असं जर कट केलं हॉरिझॉन्टली कट म्हणजे आडवा जर आपण कट केलं असं कोनला, तर हा जो अप्पर सरफेस मिळतो वरचा भाग तो पण कसा मिळतोय, सर्क्युलर. आणि हा जो बेस आहे तो बेस पण कसा आहे, सर्क्युलर. मग अशा शेपला काय म्हणतात, फ्रस्टम. मराठीत त्याला शंकुछेद असं म्हटलं जातं. हा जो वरचा पृष्ठ आहे त्याची त्रिज्या आपण R2 घेतलेली आहे आणि जो हा खालचा तळ आहे त्याची त्रिज्या आपण R1 घेतलेली आहे. म्हणजे R1 आणि R2 या त्रिज्या आहेत. R1 आहे तळाची त्रिज्या, R2 आहे वरच्या पृष्ठाची त्रिज्या. ही जी H दिसते आहे ही आहे उंची, लंब उंची म्हणा किंवा उंची म्हणा, ही आहे शंकुछेदाची उंची. आणि ही जी तिरकस दिसते L ती आहे तिरकस उंची. सो हियर R1 दिस इज द रेडियस ऑफ बेस, R2 रेडियस ऑफ अप्पर सरफेस. So R1 radius of base, R2 radius of upper surface. So this is radius of one circular base and this is radius of other circular base. Okay. Then H is the height. H का है height है. Okay, height, or you can call it as perpendicular height or height. L is called as slant height. L is the slant height. Okay. So now you can find out slant height. Formula for the slant height will change now. आता तिरकस उंचीसाठीचं सूत्र थोडं बदलेल. अगोदर शंकूसाठी तिरकस उंचीचं सूत्र काय असायचं, शंकूची तिरकस उंची L बरोबर वर्गमुळात H वर्ग अधिक R वर्ग घ्यायचो ना. मग आता H वर्ग अधिक R वर्ग नसणार तर काय असणार, H वर्ग अधिक R1 वजा R2 कंसाचा वर्ग. कारण हे R1 मोठं आहे, R2 कशी आहे, त्रिज्या छोटी आहे. कळलं. म्हणजे L चं सूत्र काय ठरवणार, L म्हणजे काय, तिरकस उंची. काय सूत्र आहे, तिरकस उंची L बरोबर वर्गमुळात H वर्ग अधिक R1 वजा R2 कंसाचा वर्ग. टू गेट स्लॅंट हाइट ऑफ फ्रस्टम फॉर्म्युला इज L means slant height of frustum. So L is equal to root of H square plus R1 minus R2 the whole square. H square plus R1 minus R2 the whole square. Okay, so this is the formula for slant height. Then curved surface area of frustum. शंकुछेदाचं वक्र पृष्ठफळ, curved surface area. To get the curved surface area, formula is very simple. For cone, curved surface area is pi RL. शंकूसाठी वक्र पृष्ठफळ काय होतं, पाय गुणिले R गुणिले L. इथे पाय आणि L सेम राहिले पण R च्या ऐवजी काय आलंय, R1 अधिक R2. तर सूत्र काय तर होतं, शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ बरोबर पाय गुणिले L गुणिले कंसात R1 अधिक R2. सो कर्व्ड सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम इज इक्वल टू पाय इंटू L into bracket R1 plus R2. Are you getting it? Then the total surface area of frustum. शंकुछेदाचं एकूण पृष्ठफळ काढायचं असेल तर एकूण पृष्ठफळामध्ये काय काय येणार, बरोबर, वक्र पृष्ठफळ येणार, त्यानंतर तळाचं येणार आणि वरचा जो पृष्ठ आहे त्याचं पण येणार. एकूण पृष्ठफळामध्ये काय काय येणार, वक्र पृष्ठफळ येणार, तळाचं क्षेत्रफळ येणार आणि हा जो वरचा पृष्ठ आहे त्याचं पण क्षेत्रफळ येणार. आता वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे ना, पाय गुणिले L गुणिले R1 अधिक R2. हे वक्र पृष्ठफळाचं सूत्र अधिक. आता हा जो तळ आहे ना, हा तळ कोणत्या आकाराचा आहे, वर्तुळ. मग वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय असतं, पाया R वर्ग. बरोबर. मग इथे त्रिज्या किती आहे, R1 आहे ना, मग काय येणार, पाया
R1 वर्ग म्हणजे बघा पाया R1 वर्ग या तळाचं क्षेत्रफळ आलं. आता हा वरचा पृष्ठ हा पण वर्तुळाकारच आहे ना, मग ह्याचं क्षेत्रफळ पण तेच येणार ना, पाया R वर्ग. पण इथे त्रिज्या R आहे का, इथे त्रिज्या कोणती आहे R2. मग काय येणार सूत्र, पाया R2 वर्ग. हे बघा पाया R2 वर्ग. कळलं, म्हणजे तुम्ही सूत्र विसरलात तरी तुम्ही ते बनवू शकता. सो टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम काय काय येणार, वी हॅव टू टेक कर्व सरफेस एरिया. सो द फॉर्म्युला फॉर कर्व सरफेस एरिया पाया into L into R1 plus R2. This is curved surface. Then we have to take base. This is circular. So what is the area of circle? Pi R square. Area of circle pi R square. But here radius is R1 na. So area will be pi R1 square here. Pi R1 square. Then upper surface. This surface is also circular na. So area pi R square. But now radius is R2. So area pi R2 square plus pi R2 square. If you forgot formula, you can create, you can make that formula very easily. This is the total surface area of frustum. हे आहे शंकुछेदाचं एकूण पृष्ठफळ. Okay, and then volume of frustum, शंकुछेदाचं घनफळ. Very simple. 1/3 पाया h 1/3 पाया गुणिले h in bracket R1 square plus R2 square plus R1 into R2. So you have to by heart all this formula to solve next exercise, that is exercise 7.2. 7.2 उदाहरण संघ सोडवण्यासाठी तुम्हाला शंकुछेदाची ही सूत्र पाठ असणं गरजेचं आहे. ओके, सो लेट्स प्रोसीड टू एक्सरसाइज 7.2. व्हेरी इझी एक्सरसाइज. सेवन पॉइंट टू क्वेश्चन नंबर 1. 7.2 प्रश्न क्रमांक 1. The radii of two circular ends of frustum shaped bucket are 14 cm and 7 cm. Height of bucket is 30 cm. How many liters of water it can hold? फार सिंपल गणित आहे. रेडियाई म्हणजे रेडियस, रेडियस म्हणजे त्रिज्या, त्रिज्या ऑफ टू सर्क्युलर एंड्स ऑफ फ्रस्टम म्हटलं. फ्रस्टम शेप बकेट, एक शंकुछेदाच्या आकाराची बकेट आहे. त्या बकेटच्या दोन्ही तळांची त्रिज्या दिलेली आहे. एकाची त्रिज्या दिलेली आहे 14 सेंटीमीटर आणि दुसऱ्या तळाची किंवा दुसऱ्या पृष्ठाची त्रिज्या दिलेली आहे 7 सेंटीमीटर. बरोबर, R1 आणि R2. त्रिज्या म्हणजे R1 आणि R2. सो रेडियाई R1 and R2 आर गिवन 14 सेंटीमीटर अँड 7 सेंटीमीटर. हाईट ऑफ बकेट 30 सेंटीमीटर म्हणजे त्या बकेटची, त्या बादलीची उंची, म्हणजे त्या शंकुछेदाच्या आकाराची जी बकेट आहे त्या बादलीची उंची दिलेली आहे 30 सेंटीमीटर. उंची म्हणजे h, हाईट मीन्स h. इफ इट इज स्लांट हाईट देन l. जर तिरकस हा शब्द वापरला असता तर l आलं असतं. इथे फक्त काय म्हटलंय, उंची. दे हॅव जस्ट यूज वर्ड हाईट, सो इट इज h 30 सेंटीमीटर. हाऊ मेनी लिटर्स इट कॅन होल्ड, त्या बादलीत किती लिटर पाणी सामावेल. आता बादली मध्ये पाणी भरायचं आहे की बादलीच्या पृष्ठाला पाणी लावायचंय फक्त. यू हॅव टू फिल दॅट बकेट विथ वॉटर ना. सो यू हॅव टू कॅल्क्युलेट हाऊ मच स्पेस इज इनसाइड द बकेट. आर यू गेटिंग इट. तुम्हाला बादलीत पाणी भरायचंय म्हणजे तुम्हाला बादलीच्या आत किती जागा आहे ते पाहायचंय. मग आपण ऑलरेडी शिकलो आहे 7.1 मध्ये, जर तुम्हाला एखाद्या आकाराच्या आत किती जागा हे पाहायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, घनफळ काढावं लागतं. इफ यू वॉन्ट टू कॅल्क्युलेट हाऊ मच स्पेस इज इनसाइड दॅट शेप, यू हॅव टू फाइंड इट्स व्हॉल्यूम. दॅट मीन्स यू हॅव टू फाइंड व्हॉल्यूम ऑफ दॅट बकेट. म्हणजे तुम्हाला त्या बादलीचं घनफळ काढायचं आहे. सो जस्ट वी हॅव टू यूज द फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम. म्हणजे आपल्याला शंकुछेदाच्या घनफळाचं सूत्र वापरावं लागेल. ओके, सो लेट स्टार्ट. रेडियस हियर R1, इथे R1 रेडियस ऑफ वन बेस, एका पृष्ठाची त्रिज्या दिली आहे 14. R1 घेऊया 14 सेंटीमीटर, 14 सेमी. R2 दुसऱ्या पृष्ठाची त्रिज्या 7 सेंटीमीटर. रेडियस ऑफ अनदर बेस
or end, that is 7 centimeter. Then height is h, उंची h ती दिली आहे 30 सेंटीमीटर. ओके, 30 सेमी. R1 R2 आणि h मिळालं. आपल्याला काय करायचंय, घनफळ. मग लिहायचं व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम शेप बकेट इक्वल टू शंकू छेदाच्या आकाराच्या बादलीचे घनफळ बरोबर. ओके, देन यू शुड कंटिन्यू. आता ते कंटिन्यू करूया. फ्रस्टमचा व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम, शंकू छेदाचे घनफळ. आत्ताच आपण सूत्र पाहिलं. व्हॉट इज दॅट फॉर्म्युला? 1/3 इंटू पाया इंटू h इंटू ब्रॅकेट r1 स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअर प्लस r1 इंटू r2. होय ना, शंकुछेदाचे घनफळ 1/3 गुणिले पाया गुणिले h कंसात r1 वर्ग अधिक r2 वर्ग अधिक r1 गुणिले r2. सूत्र आहे आपल्याकडे. किमती सुद्धा दिलेल्या आहेत, वापरायच्यात किमती. आता तुम्ही बघताय r1 r2 7 14 7च्या पटीतले आहेत ना, म्हणजे पायाची किंमत काय येणार? 22/7. r1 r2 are multiple of 7, so you have to take paya as 22/7. So 1/3 into 22/7 into h is 30. Then bracket r1 square, that is 14 square plus r2 square 7 square plus r1 r2 14 into 7. So 3 tens are 30. So you get 22/7 into 10. Okay, 14 square is 196. 7 square is 49. And 14 sevens is 98. So 22/7 into 10 into, just you have to add 6 plus 9 15 plus 8, how much? 23. 2 plus 9 11 plus 4 15 plus 9 24. 2 plus 1 3, 343. Now 7 will divide to 343. 7 will divide to 343. What you will get? 22 into 10 into 7. How much? 7 5 7 4 how much? 28. Remains 6 63. 7 9 सूत्र आहे. सूत्रामध्ये किमती वापरल्या तुम्ही. h आहे 30, r1 आहे 14, r1 चा वर्ग म्हणून 14 चा वर्ग, r2 चा वर्ग म्हणून 7 चा वर्ग, r1 गुणिले r2 14 गुणिले 7, 14 चा वर्ग 196, 7 चा वर्ग 49, 14 7 98. या सगळ्या इथे 3 10 30 म्हणून हे 10 आले इथे. या सगळ्यांची बेरीज किती आली? 343. त्याला कितीने भाग जाईल? 7 ने. 7 ने 343 ला भाग लावला, किती आले? 49. आता यांचा गुणाकार करा. 10 ला तसंच ठेवून द्या. 22 आणि 49 चा गुणाकार करा. फार सोपं आहे. किंवा 49 जुने पण सोपं आहे. कसंही केलं तरी इझीच आहे. 22 9 198 चे 8 किती राहिले? 19. 22 9 198, so 8 carry 19. 22 4 88. 88 plus 19, how much? 88 plus 19 2. This is 88 na, plus 19, how much? 107. So I should write 107 and this 0. Okay, now you got this answer 10,780, but this is centimeter cube semi ghana. Okay, now water is in liters na. How many liters of water is the question. How many liters of water it can hold. किती लिटर पाणी सामावेल असं म्हटलंय. आता हे जे उत्तर मिळालं ते कशात मिळालंय? घन सेमी. Now this answer is cubic centimeter, but we have to convert it into liters. So there is one conversion. तिथे एक कन्वर्जन आहे, रूपांतर आहे की सेंटीमीटर घनचं तुम्ही लिटर करू शकता. कसं? तर 1000 सेंटीमीटर घन बरोबर 1 लिटर. So what is that conversion? In problem also they have given
सो 1 liter इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब. 1 लिटर बरोबर 1000 सेंटीमीटर घन. कळतंय? म्हणजे लिटरचं जर तुम्हाला सेंटीमीटर करायचं असेल, सेंटीमीटर घन, तर 1000 ने गुणायचं. 1 लिटर बरोबर 1000 सेंटीमीटर घन. आणि सेंटीमीटर घनाचं जर लिटर करायचं असेल तर 1000 ने भागायचं. आर यू गेटिंग इट? काय 1 लिटर बरोबर 1000 सेंटीमीटर घन, म्हणजे लिटरचं जर सेंटीमीटर घन करायचं असेल तर 1000 ने गुणायचं. पण सेंटीमीटर घनचं जर लिटर करायचं असेल तर 1000 ने भागायचं. इफ यू वॉन्ट टू कन्वर्ट लिटर इंटू सेंटीमीटर क्यूब, you have to multiply by 1000. Liter into centimeter cube, because 1 liter equal to 1000 centimeter cube, 2 liter equal to 2000. So what are you doing? You are just multiplying by 1000 na. 3 liter is equal to 3000 centimeter cube. 4 liter is equal to 4000 centimeter cube. So liter into centimeter cube multiply by 1000, but centimeter cube into liter divide by 1000. So if here centimeter cube is the answer, we have to convert it into liter. So you have to divide by 1000. सेंटीमीटर क्यूबचं लिटर करायचं असेल तर 1000 ने डिवाइड करायचं. कळलं? सेमी घन आहे ना, घन सेमी, त्याचं जर लिटर करायचं असेल तर 1000 ने भागायचं. सो जस्ट 10780 डिवाइडेड बाय 1000. नाउ इट बिकम्स लिटर. आता हे झालं लिटर. सो if you divide by 1000, decimal point 1 2 3 place, 1000 ने भागला तर दशम चिन्ह 3 अंक पुढे येणार ना. सो व्हॉट विल बी द आन्सर? 10.780. सो 10.78 also you can write 10.780 liter. 10.780 liters. This will be the final answer. Then just write down final answer in wording. How many liters of water it can hold? So it can hold 10.78 liters of water. That should be the final answer. Okay, at the end you have to write a bucket can hold 10.78 liters of water. So just write down the answer in the end. सगळ्यात शेवटी लेखी उत्तर लिहायचंय, शाब्दिक उत्तर काय लिहिणार? म्हणून त्या बादलीमध्ये किती पाणी सामावेल? त्या बादलीमध्ये 10.78 लिटर पाणी सामावेल. कळलं? That is all. That's all for this question. Are you getting it? Very simple question. We have to find out how much space is inside the bucket. So we use formula for volume. Find out volume. It is in centimeter cube. We have to convert it into liter. So just divide by 1000. तुम्हाला बादलीमध्ये किती पाणी आहे ते बघायचं होतं, म्हणजे बादलीच्या आतली जागा काढायची होती. त्यासाठी तुम्हाला घनफळ काढावं लागलं. घनफळ तुम्हाला घनसेमीमध्ये मिळालं, पण तुम्हाला पाणी लिटर मध्ये पाहिजे होतं. त्यामुळे घनसेमीचं लिटर करायला 1000 ने भागलात. तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं. क्लिअर आहे? सो लेट्स प्रोसीड टू नेक्स्ट क्वेश्चन. दॅट इज क्वेश्चन नंबर 2. इट इज ऑल्सो व्हेरी सिंपल क्वेश्चन. Very simple question they have given. The radii of two ends 14 centimeter and 6 centimeter. Height is 6 centimeter. Very simple. Again same logic. Both radii are given, R1 and R2 are given 14 and 6, and height is given as 6 centimeter. We have to find curved surface area, total surface area, volume. Straightforward problem. काय केलंय? दोन्ही पृष्ठांचं त्रिज्या दिली आहे, म्हणजे R1 आणि R2 दिलेला आहे, आणि उंची पण दिली आहे, म्हणजे H लिहिलंय. आणि मग तुम्हाला विचारलं काय आहे? वक्र पृष्ठफळ काढायचं आहे, एकूण पृष्ठफळ आणि घनफळ. साधं सोपं सूत्र. सो लेट स्टार्ट. क्वेश्चन नंबर 2 हियर. इथे R1 ग्रेटर शुड बी R1. R1 इज 14 सेंटीमीटर. R1 आहे 14 सेमी. दुसरी त्रिज्या R2. R2 आहे 6 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर. ओके. आणि उंची हाईट H इज गिवन एज 6. उंची आहे 6 सेमी, 6 सेंटीमीटर. सो वी गॉट R1, R2 अँड H तिन्ही मिळाले. आता वक्र पृष्ठफळ काढायला L लागतं ना. टू कॅल्क्युलेट कर्व सरफेस एरिया वी वॉन्ट L. सो यूज दॅट फॉर्म्युला फर्स्ट. लिहायचं म्हणून
शंकू छेदाची तिरकस उंची बरोबर L बरोबर स्लांट हाइट ऑफ फ्रस्टम is equal to L is equal to root of what is that formula? H square plus R1 minus R2 the whole square. So just use that formula. वर्गमुळात h वर्ग अधिक R1 वजा R2 कंसाचा वर्ग. किमती ठेवा आता. h किती आहे 6 6 चा वर्ग. R1 किती आहे 14 वजा R2 6 कंसाचा वर्ग. So just put down the values. R1 h is 6 so 6 square plus R1 14 minus R2 6 bracket square. So 6 square is 36. 14 minus 6 is 8. 8 square. 8 square is 64. 6 चा वर्ग 36. 14 वजा 6 किती 8. 8 चा वर्ग 64. 64 अधिक 36 किती 100. 36 plus 64 how much 100. So root of 100 is nothing but 10 centimeter. 10 सेमी. This is your L. हे झालं तुमचं L. Now we got R1, R2, H, L. Now just apply the formula. आता फक्त सूत्र वापरायचं आहे. First curve surface area. Curve surface area of frustum equal to शंकू छेदाचे वक्र पृष्ठफळ शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ बरोबर काय सूत्र आहे शंकुछेदाचं वक्र पृष्ठफळ कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम पाय येस देन L and then R1 plus R2 पाय गुणिले L गुणिले R1 अधिक R2 ठीक आहे आता किमती वापरा सो R1 आणि R2 L किती आहे 10 R1 आणि R2 14 आणि 6 20 म्हणजे काय 7 ने भाग जाणाऱ्या किमती दिसत नाहीयेत आणि इथे गणितात ऑलरेडी पायची किंमत त्यांनी दिलेली आहे 3.14 जर गणितात किंमत दिली असेल तर तीच घ्यावी लागते तुमच्या मनाची किंमत घेता येणार नाही in the problem they have mentioned value for pi as 3.14 so we have to take that value only we cannot take 22/7 okay so pi 3.14 into L 10 into R1 plus R2 R1 is 14 plus R2 is 6 पायची किंमत 3.14 L आहे तुमचं 10 गुणिले R1 आहे 14 अधिक R2 आहे 6 मग 3.14 गुणिले 10 केलात तर तुम्हाला मिळणार 31.4 गुणिले 14 अधिक 6 म्हणजे 20 ना 14 अधिक 6 म्हणजे 20 14 plus 6 that is 20 and 3.14 into 10 that is 31.4 now just multiply these two या दोघांचा गुणाकार करा बरोबर काय येणार आता हे शून्य आहेत ना हे शून्य बरोबर बेचोक 8 बेके बे बेत्रिक 6 पॉइंट नंतर एक अंक पॉइंट नंतर एक अंक म्हणजे काय येणार 628.0 पॉइंट नंतरच्या शून्याला किंमत नसते सो द फायनल आन्सर विल बी 628 ओनली कळतं का गुणाकार केलं तेव्हा किती आला होता असा आला होता आणि पॉइंट नंतर एक अंक आहे ना इथे पॉइंट नंतर एक अंक दिला होता म्हणजे उत्तर किती आलं 628.0 मग पॉइंट नंतरच्या शून्याला किंमत नसते so just you can write down 628 are you getting it 31.4 into 20 6280 so one digit after decimal point here one digit after decimal point so it comes 628.0 so after decimal point there is 0 you can eliminate that 0 so just you can write 628 as a answer 628 हे तुमचं उत्तर तुम्ही लिहू शकता 628 काय लिहिणार इथे तुम्ही 628 स्क्वेअर सेंटीमीटर चौरस सेमी और यू कॅन जस्ट राईट सेंटीमीटर स्क्वेअर किंवा तुम्ही फक्त सेंटीमीटर वर्ग असंही लिहू शकता हे झालं तुमचं वक्र पृष्ठफळ देन यू हॅव टू कॅल्क्युलेट टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम आय हॅव टू जस्ट clear it out total surface area equal to
एकूण पृष्ठफळ. टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम, शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर टोटल सरफेस एरिया? व्हेरी सिंपल. कर्व सरफेस एरिया, सो दॅट इज पाय r1 plus r2 into L plus pi r1 square plus pi r2 square. This is total surface area. एकूण पृष्ठफळाच्या सूत्रात काय काय येतं? वक्र पृष्ठफळ येतं, म्हणजे हे येणारच बघा, पाय गुणिले r1 अधिक r2 गुणिले L अधिक वरच्या पृष्ठाचं क्षेत्रफळ आणि खालच्या पृष्ठाचं क्षेत्रफळ. एरिया ऑफ अप्पर फेस, एरिया ऑफ बॉटम फेस. ओके, सो दॅट इज पाय r1 square plus pi r2 square. So straight away pi, pi, pi. You can take pi as common, and then you can use this one r1 plus r2. You can put up the value. Okay, r1 plus r2 into L plus r1 square plus r2 square. Taking pi common. Pi तुम्ही common घ्या आणि मग आतमध्ये काय मिळेल? r1 अधिक r2 गुणिले L अधिक r1 वर्ग अधिक r2 वर्ग. आता ह्या किमती इथे ठेवूया, मग काय उत्तर येतं बघूया. Let's check what is the answer. Just we have to make a calculation. Very simple calculation is there. So you will get is equal to 3.14. This is the value for pi. Value for pi 3.14 in bracket r1 plus r2. R1 is 14 plus r2 is 6 into L. What is L? 10 plus r1 square. R1 square means 14 square plus r2 square 6 square. Okay, just put down all the values and just make a calculation. किमती सर्व ठेवा आणि फक्त कॅल्क्युलेशन करा. 3.14 हे 14 अधिक 6 किती आले? 20. 20 गुणिले 10 म्हणजे किती आले? 200. 14 plus 6 20. 20 into 10 200. 14 square 196. 6 square 36. 14 चा वर्ग 196. 6 चा वर्ग 36. जस्ट ऍड देम, सगळ्यांची बेरीज करा. What you will get? 3.14 into 0, 6, 6, 12, 2, 1, 9, 10, plus 3, 13, 3, 3 plus 1, 4. Okay, so 3.14 into 432. Make a calculation. That will be the final answer. That is the total surface area. Again, unit should be centimeter square. यांचा गुणाकार करा, जे फायनल उत्तर येईल ते असणार एकूण पृष्ठफळ. त्याचं एकक पण काय असणार? सेंटीमीटर वर्ग. चौरस सेमी म्हणा किंवा सेंटीमीटर वर्ग म्हणा. ओके, अँड ऍट द एंड वी हॅव टू कॅल्क्युलेट व्हॉल्यूम. सगळ्यात शेवटी आपल्याला हवं आहे व्हॉल्यूम, घनफळ. व्हेरी सिंपल. सो जस्ट फाइंड आउट व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम, शंकुछेदाचे घनफळ. हा गुणाकार जमेल ना तुम्हाला? नंबर 3, व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम इक्वल टू शंकू छेदाचे घनफळ. काय सूत्र आहे शंकुछेदाचे घनफळ? जस्ट नाउ वी हॅव स्टडीड. 1/3 पाया h, 1/3 पाया गुणिले h. देन r1 स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअर प्लस r1 इंटू r2. बरोबर ना? 1/3 गुणिले पाया गुणिले h कंसात r1 वर्ग अधिक r2 वर्ग अधिक r1 गुणिले r2. किमती आता वापरा. 1/3 पाया आहे 3.14. h किती दिला आहे तुम्हाला? 6. h आहे 6. r1 आहे 14 चा वर्ग, r2 आहे 6. 6 चा वर्ग आणि 14 गुणिले 6. ओके, 3 एके 3, 3 दुने 6 म्हणजे 3.14 गुणिले 2. 14 चा वर्ग 196. 6 चा वर्ग 36. 14 स 84. 3.14 ला जर 2 ने गुणला तर किती येणार? 6.28 गुणिले ह्या सगळ्यांची बेरीज. 6 6 12, 12 4 16, त्याला 1, 9 1 10, 10 3 13, 13 8 21, 21 चा 1, अच्छे आले 2, 2 1 3. 6.28 गुणिले 316. जे उत्तर येईल सगळ्यात शेवटी काय लिहिणार तुम्ही? सेंटीमीटर घन. ओके, वॉल्यूम ऑफ फ्रस्टम फॉर्म्युला. पुट अप द व्हॅल्यूज. पाय 3.14, h 6,
R1 square, R1 is 14, so 14 square plus R2 square, R2 is 6, so 6 square plus R1 into R2, 14 into 6. So here 3 1s are 3 2s are 3.414 into 2. 14 square 196, 6 square 36, 14 6 are 84. Just add all of 3, you will get 316. So then multiply. This is 3.14 into 2, 6.28, 6.28 into 316. That will give you final answer, and the unit will be volume is in centimeter cube. Centimeter cube. That will be the volume of frustum. Are you getting it? So straightforward question. Just you have to make calculation as fast as you can make. फक्त calculation fast करायचं, बाकी काही नाही. Okay, so let's proceed to question number 3. In that, the circumference or circular faces of frustum are given. Circumference are given 132 and 88, and the height is given, means h 24 centimeter. To find the curved surface area, complete the following activity. Means this is activity based question is given. Means half steps they are given in the problem itself. Okay, we have to just fill up the remaining steps. हे ऍक्टिव्हिटी बेस एक उदाहरण दिलंय, त्यामध्ये त्यांनी काय केलंय की त्यांनी जे शंकुछेदाचे जे तळ आहेत, जो जे वरचा पृष्ठ आणि खालचा पृष्ठ, यांची त्रिज्या दिली नाहीये, तर त्यांचे परीघ दिले, परीघ, आणि त्यांनी उंची दिली आहे म्हणजे एच दिलाय, आणि मग ती जी कृती दिली आहे त्या कृतीचा वापर करून अर्ध्या स्टेप्स त्यांनी दिलेल्या आहेत पायऱ्या, त्यातल्या मधल्या स्टेप्स आपल्याला भरायच्या आहेत. फार सोपं गणित आहे, आणि ह्या नवीन सिलेबस मध्ये अशा प्रकारची गणित बोर्डाच्या परीक्षेत बऱ्याचदा देतात. म्हणजे यांना ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रॉब्लेम्स असं म्हणतात, कृतीवर आधारित उदाहरणं असं त्याला म्हणतात. पण त्यात काय असतं, अर्ध्या अधिक स्टेप्स त्याने दिलेल्या असतात, थोडंसं डोकं चालवायचं असतं, आणि उरलेल्या स्टेप्स आपल्याला कव्हर करायच्या असतात. पाहूया ते गणित काय दिलंय. क्वेश्चन नंबर 3. Okay, so the answer starts here. They have given, already they have given. त्यांनी जसं दिलंय तसं लिहायचं, फक्त रिकाम्या जागा त्या फिलअप करायच्या. फर्स्ट सर्कमफरन्स, सर्कमफरन्स 1, परिघ 1, परिघ 1, सर्कमफरन्स 1 म्हणजे एका पृष्ठाचा परिघ. Circumference of one circular face, and that circumference formula also given. They have given 2 pi r1. परिघाचं सूत्र आहे ना 2 pi r. आता त्रिज्या r1 आहे म्हणून 2 pi r1. Radius is r1. That's why circumference formula 2 pi r1, and that is given as 132. 132. This is all set. हे सगळं गणितात दिलेलं आहे, हे सगळंच्या सगळं दिलंय. हा, नेक्स्ट. Therefore we have to फाइंड R1. आता आपल्याला R1 शोधायचं, मग सरळ आहे ना, 2 पायने गुणलंय, 2 पाय तिकडे काय करणार, भागणार. 2 पाय मल्टिप्लाय करतोय, तिकडे गेला काय करणार, डिवाइड. सो यू विल गेट 132 अपॉन 2 पाय. 132 अपॉन 2 पाय. दिस इज ऑल्सो गिवन. ही स्टेप पण दिली आहे. आता इथे फायनल उत्तर जे आहे ते तुम्हाला शोधायचं. आता ते फायनल उत्तर तुम्ही रफ मध्ये कॅल्क्युलेशन करून पण काढू शकता. मी इथे कॅल्क्युलेशन दाखवतो, पण तुम्हाला तिथे लिहिताना तुम्ही रफ मध्ये कॅल्क्युलेशन करा आणि डायरेक्ट तिथे आन्सर लिहिलं तरी चालेल. मग फायनल उत्तर कसं येणार, बरोबर 132 आहे ना, 132 अपॉन 2. पायची किंमत त्याने दिली आहे 22/7. कळलं का, पायची किंमत गणितात दिली आहे 22/7. मग काय होईल, हा 7 जो भाग आहे तो वरती काय होणार, गुणिले, म्हणजे असं येणार R1 बरोबर 132 गुणिले 7, आणि खाली हे 22 दुने 44 म्हणा, किंवा 2 गुणिले 22 म्हणा, हे असं येणार. बरोबर आहे. आता 7 वर गेलं ना, हे काही हे म्हणा किंवा हे म्हणा, हे काय गणितात दाखवायचं नाही. गणितामध्ये त्यांनी डायरेक्ट काय दिले, डायरेक्ट उत्तर इथे डायरेक्ट ब्रॅकेट दिली आहे. म्हणजे हे जे काही आपण कॅल्क्युलेशन करतोय त्याचं उत्तर डायरेक्ट लिहायचं समोर. काय म्हणतोय करतोय, इन प्रॉब्लेम दे हॅव गिवन 132 अपॉन 2 पाय इक्वल टू ब्रॅकेट. सो इन दॅट ब्रॅकेट डायरेक्टली यू हॅव टू राईट आन्सर. डायरेक्टली यू हॅव टू राईट आन्सर. So this all calculation you have to do in on rough pages. हे सगळं कॅल्क्युलेशन रफ पेजेस वर करायचं आहे, आणि जे काही उत्तर येईल ना ते डायरेक्ट लिहायचं. पण इथे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन साठी सगळ्या स्टेप्स दाखवतो. जस्ट आय एम शोइंग फॉर युअर एक्सप्लेनेशन ओनली. बट इन एक्झाम
Make all this calculation on rough pages and write down the final answer directly. Okay, डायरेक्ट उत्तर लिहा. 22 सक 132 बरोबर ना. 22 एके 22, 22 सक 132 आणि बे एके बे, बे त्रिक 6 बरोबर. मग काय होणार 3 7 21, 21 उत्तर येणार. 22 6 जा 132, then 2 1s are 2 and 2 3s are 6. So here comes 3 and 7. 3 into 7, how much? 21. So R1 is equal 21. 21 will be the final answer. So here you have to write, means in that bracket. So the answer will be R1 is equal to 132 upon 2 pi is equal to 21. Inside that bracket you have to write 21. म्हणजे तुम्हाला सोडवताना हे असं लिहायचंय. R1 बरोबर 132/2 पाय हे त्यांनी दिलेलं आहे. बरोबर इथे रिकामी जागा दिली आहे. या रिकाम्या जागेत उत्तर किती येणार आहे 21. कळतंय का? 21 सेंटीमीटर वगैरे जे काय आहे ते लिहिलं तरी चालेल. 21 सेंटीमीटर, 21 सेंटीमीटर. दिस इज R1. आर यू गेटिंग इट? कळलं? म्हणजे हे जे आहे ना, दिस स्टेप अँड दिस स्टेप नॉट नेसेसरी. हे दाखवलंय किंवा हे दाखवलंय काय नेसेसरी नाही. डायरेक्ट असं येणार. फर्स्ट स्टेप 2 pi R1 equal to 132 and this is the second step. R1 equal to 132 upon 2 pi equal to directly you have to write 21 centimeter. कळतंय का? ही पहिली स्टेप आहे, त्याच्यानंतर ही दुसरी स्टेप आहे. हे जे मधल्या 2 स्टेप दाखवल्या त्या तुमच्या समजण्यासाठी आहे, फॉर युअर एक्सप्लेनेशन. ओके, नेक्स्ट सेम वे सर्कमफरन्स 2 परिघ क्रमांक 2 म्हणजे दुसऱ्या तळाचा परिघ. तो काय येणार 2 पाया R2, 2 पाया R2 आणि तो दिलाय 88 बरोबर. मग पुन्हा ते होणार therefore R2 बरोबर हे 2 पाय गुणिले तिकडे गेल्यावर काय होणार भागिले 2 पाय मल्टिप्लाय देअर डिवाइड. सो 88 अपॉन 2 पाय once again same and is equal to we have to write the final answer. Okay, so calculation will be R2 is equal to 88 upon 2 into pi 22/7. Okay, so that is nothing but 88 into 7 जे डिवाइड आहे ते काय होणार मल्टिप्लाय आणि खाली 2 into 22 म्हणजे 44. हे 7 जे भागिले ते काय होतील गुणिले आणि 22 दुने 44. मग 44 एके 44, 44 दुने 88 बरोबर ना. आणि मग बेसाती 14. So here the final answer will be 14 centimeter 14 सेमी. हे उत्तर लिहायचं. कॅल्क्युलेशन कळतंय का? 7 भागिले ते वरती काय आले गुणिले 22 दुने 44, मग 44 दुने 88 आणि बेसाती 14. सो 7 डिवाइड आहेत वर गेल्यावर काय होणार मल्टिप्लाय 2 into 22 किती येणार 44. 44 2 जा 88 आणि 2 into 7 किती येणार 14. So therefore R2 equal to 14 centimeter. Now next, slant height of frustum, that is the last question. You have to calculate slant height. So slant height तिरकस उंची, slant height of frustum L equal to formula we all know h square plus r1 minus r2 the whole square. शंकुछेदाची तिरकस उंची, शंकुछेदाची तिरकस उंची L बरोबर सूत्र माहिती तुम्हाला वर्गमुळात h वर्ग अधिक r1 वजा r2 चा वर्ग. आता किमती वापरा इथे बरोबर वर्गमुळात h वर्ग, h किती दिलेला आहे h उंची त्यांनी दिलेली आहे उंची किती आहे 24 सेंटीमीटर म्हणजे इथे काय ना 24 चा वर्ग 24 ब्रॅकेट स्क्वेअर 24 स्क्वेअर प्लस दुसरी ब्रॅकेट स्क्वेअर दिलाय पण त्या ब्रॅकेट मध्ये काय ना r1 मायनस r2 ना. मग r1 किती आहे 21 आणि r2 किती आहे 14 म्हणजे काय होणार इथे 21 वजा 14 चा वर्ग येणार. मग 21 वजा 14 21 मायनस 14 ब्रॅकेट स्क्वेअर r1 मायनस r2 स्क्वेअर, r1 वजा r2 चा वर्ग. r1 किती मिळालंय 21, r2 किती मिळालंय 14 म्हणजे काय येणार 21 वजा 14 चा वर्ग. ठीक आहे करा आता इक्वल टू रूट ऑफ 24 स्क्वेअर
24चा वर्ग किती येणार 576 ना 576 प्लस 21 मायनस 14 हाऊ मच 7 21 वजा 14 7 अँड 7 स्क्वेअर 7चा वर्ग किती येणार 49 576 अधिक 49 किती येतं 625 625 so root of 625 is nothing but 25 so the final answer will be 25 सेंटीमीटर 25 सेमी हे असेल तुमचं फायनल उत्तर ओके so that will be the final answer at the end they want to find curved surface area of frustum this is the slant height of frustum ही मिळाली slant height तिरकस उंची सगळ्यात शेवटी त्यांना हवंय कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम शंकुछेदाचा वक्र पृष्ठफळ सूत्र दिलेलं आहे पाया गुणिले r1 अधिक r2 गुणिले l इझिली तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता सो दॅट यू हॅव टू सॉल्व्ह ऑन युअर ओन आर यू गेटिंग इट सो व्हेरी सिंपल एक्सरसाइज दिस इज बेस्ड ऑन फ्रस्टम शंकुछेद फार सोपा एक्सरसाइज होता शंकुछेदावर साधी साधी सूत्र आहेत ती वापरायची आहेत आणि गणितं सोडवायची आहेत ओके तर तिन्ही गणितं व्यवस्थित लिहा व्यवस्थित सोडवा फॉर्म्युले पाठ करा आणि शंकुछेदावर आधारित काही गणितं जर प्रश्नसंचात आढळली तर ती नक्की सॉल्व्ह करा ओके जस्ट गो थ्रू दिस व्हिडिओ बाय हेड द फॉर्म्युले अँड सॉल्व्ह सिमिलर टाइप ऑफ इझी सम्स फ्रॉम द प्रॉब्लेम सेट्स ओके ऑन बेस्ड ऑन फ्रस्टम ओके once again thanks for watching video